प्रश्न पहिला, ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करणारे क्रांतिकारक उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या समोर कोणाचा आदर्श होता? ऑप्शन 1 महात्मा गांधी, ऑप्शन 2 विनायक दामोदर सावरकर, ऑप्शन 3 छत्रपती शिवाजी महाराज, ऑप्शन 4 छत्रपती संभाजी महाराज. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 छत्रपती शिवाजी महाराज. प्रश्न दुसरा, तापी विकास महामंडळ याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 जळगाव, ऑप्शन 2 यवतमाळ, ऑप्शन 3 अकोला, ऑप्शन 4 वाशिम. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 जळगाव. पुढचा प्रश्न आहे, न्यू हॅम्पेशायर ही कोणत्या प्राण्याची अमेरिकन जात आहे? ऑप्शन 1 वाघ, ऑप्शन 2 हरिण, ऑप्शन 3 कुत्रा, ऑप्शन 4 कोंबडी. उत्तर आहे ऑप्शन 4 कोंबडी. पुढील प्रश्न आहे, अपघाती पंतप्रधान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन 1 पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन 2 नटवर सिंह, ऑप्शन 3 संजय बारू, ऑप्शन 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 संजय बारू. प्रश्न 5वा, उत्तराखंड या राज्याची राजधानी काय आहे? ऑप्शन 1 रायपूर, ऑप्शन 2 डेहराडून, ऑप्शन 3 चंदीगड, ऑप्शन 4 शिलाँग. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 डेहराडून. पुढचा प्रश्न आहे, अज्ञातवासी हे कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे? ऑप्शन 1 दिनकर गंगाधर केळकर, ऑप्शन 2 गोपाळ हरी देशमुख, ऑप्शन 3 प्रल्हाद केशव अत्रे, ऑप्शन 4 विष्णू वामन शिरवाडकर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 दिनकर गंगाधर केळकर. पुढचा प्रश्न आहे, लीलावती पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येतो? ऑप्शन 1 वैद्यकीय क्षेत्र, ऑप्शन 2 क्रीडा, ऑप्शन 3 साहित्य, ऑप्शन 4 गणित. उत्तर आहे ऑप्शन 4 गणित. तर गणित या विषयातील उल्लेखनीय कामगिरीसाठी लीलावती पुरस्कार दिला जातो. राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 नाशिक, ऑप्शन 2 पुणे, ऑप्शन 3 मुंबई, ऑप्शन 4 सातारा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 मुंबई. तर मुंबई येथील गोरेगाव या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय आहे. ॲलन ह्यूम यांनी हिंदी लोकांमध्ये ऐक्य आणि जागृती निर्माण करण्यासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले? ऑप्शन 1 द बॉम्बे क्रॉनिकल, ऑप्शन 2 पीपल्स फ्रेंड, ऑप्शन 3 इंडिपेंडंट, ऑप्शन 4 न्यू इंडिया. उत्तर आहे ऑप्शन 2 पीपल्स फ्रेंड. पुढचा प्रश्न आहे, गदर या संघटनेचे मुखपत्र गदर अमेरिकेत कोण चालवित असे? ऑप्शन 1 लाला हरदयाळ, ऑप्शन 2 बिपिनचंद्र पाल, ऑप्शन 3 सुभाषचंद्र बोस, ऑप्शन 4 चंद्रशेखर आझाद. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 लाला हरदयाळ. पुढचा प्रश्न आहे, 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा झेंडा कोणाच्या हस्ते फडकविण्यात आला? ऑप्शन 1 पंडित मोतीलाल नेहरू, ऑप्शन 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन 3 पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन 4 इंदिरा गांधी. उत्तर आहे ऑप्शन 3 पंडित जवाहरलाल नेहरू. भारतीय राज्यघटनेत कल्याणकारी राज्याचा उल्लेख कशामध्ये करण्यात आला आहे? ऑप्शन 1 मूलभूत अधिकार, ऑप्शन 2 मार्गदर्शक तत्वे, ऑप्शन 3 मूलभूत हक्क, ऑप्शन 4 सरनामा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 मार्गदर्शक तत्वे. खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे? ऑप्शन 1 व्यवसाय कर, ऑप्शन 2 वाहन कर, ऑप्शन 3 शेतसारा, ऑप्शन 4 आयकर.
उत्तर आहे ऑप्शन 4 आयकर. सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसीन राम हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 मेघालय, ऑप्शन 2 जम्मू काश्मीर, ऑप्शन 3 ओडिसा, ऑप्शन 4 कर्नाटक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 मेघालय. महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? ऑप्शन 1 3, ऑप्शन 2 4, ऑप्शन 3 5, ऑप्शन 4 2. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 5. तर महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. तर भीमाशंकर पुण्यामध्ये आहे, त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये आहे, औंढा नागनाथ हिंगोलीत आहे, परळी वैजनाथ बीड जिल्ह्यात आहे, तर घिशनेश्वर ज्योतिर्लिंग औरंगाबाद जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.